वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जय हनुमान चषक पायगाव 2025 आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतील मॅच क्रमांक 2 टायगर स्पोर्ट बिबिपाडा वर्सेस आपण पाहणार आहोत. आई गावदेवी स्पोर्ट चिंचोटी कोल्ही. अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिला तर मग प्रकाश तुंबडाचा शो पाहायला मिळाला. अवघ्या 10 बॉल मध्ये 45. त्याच्यानंतर वैभव कांबडीचं ते अर्धशतक देखील पाहायला मिळालं. चला मॅचला होते सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर प्रेम जाधव. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. समालोचन कक्षातून पहिला बॉल तेज तरार होता प्रेम जाधवचा. लेग बाईच्या सुरूमध्ये ही सिंगल मात्र धाव फलकावरती जोडली जाईल. सिंगल न या ठिकाणी धाव फलक ऑन झाले. गावदेवी कोल्ही टीमच एवढेच ऑन स्ट्राइक वरती संजय लोखंडे. दोन्ही खेळाडू आपण पाहिले तर जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहेत. चांगला खेळ सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती त्यांचा देखील सातत्याने पाहायला मिळाला. आज चिंचोटी ते पायगाव प्रवास करून मात्र या ठिकाणी जय हनुमान चषकामध्ये ते देखील आलेत. यावेळेस स्ट्रोक मात्र आपण पाहिला तर भरपूर काही वेल हवेमध्ये आपण जरूर पाहिला होता आणि झेलच्या स्वरूपामध्ये संजय लोखंडे या ठिकाणी बाद झालेत. वैभव कांबडी सामन्यामध्ये काय जबरदस्त खेळ मात्र वैभवने केला होता. या ठिकाणी आपण पाहिलं लेग बिफोर अपील. फलंदाज बाद. अतिशय जबरदस्त डिसिजन या ठिकाणी पाहायला मिळालं. अगदी एस्टनच्या समोर पकडले गेले यावेळेस वैभव. आणि लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये मात्र बाद झालेत. प्रवीणजी ठाकरे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत. प्लस विनंती आहे आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. संतोष माळी, राजेश उत्तर देखील या ठिकाणी आहेत. यावेळेस आपण पाहिलं तर हवाई हल्ला मोठा फटका खेळायचा होता, परंतु काय जबरदस्त आणखी एक झेल या ठिकाणी पकडलाय आणि विकेटचे हॅट्रिक देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पगारी झाल्यावर सांग ना.
प्रमोद लोखंडे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झाले. असं वाटलं होतं या ठिकाणी ह्या मॅच मध्ये देखील धावांचा अक्षरशः पाऊस जो मागच्या सामन्यामध्ये पडला गेला तोच या देखील मॅच मध्ये पाहायला मिळेल का असं वाटलं जरूर होतं. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हवाई स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, आणखी एक फलंदाज झेलच्या स्वरूपामध्ये परत गावडच्या आसऱ्याला. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. खरं जादू टोणा केलाय. बॅक टू बॅक या ठिकाणी आपण पाहिलं तर 4 विकेट मात्र मिळवलेत प्रेम जाधव या गोलंदाजानं. आणि काय जबरदस्त बॉलिंग अटॅक. पहिल्या बॉलवरती एक सिंगल मात्र प्रकाशने या ठिकाणी पूर्ण केली, परंतु त्याच्यानंतर लागलेली लाईन बॅक टू बॅक 4 विकेट मात्र डगआउटच्या आशयाला आपण पाहायला मिळाले. हवाई हल्ला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने 5वी विकेट. आणि या ठिकाणी 5 बॉल मध्ये 5 विकेट म्हणजेच 15 टी शर्ट. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. पहिला बॉल आपण पाहिला तर प्रकाश तुंबडा याने फेस केला, एक सिंगल मात्र पूर्ण केली, परंतु त्याच्यानंतर प्रेम जाधवचा जलवा बॉलिंग मध्ये पाहायला मिळाला. 5 बॉल मध्ये तब्बल 5 विकेट त्याने मिळवलेत. काय जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळाली मिस्टर प्रेम जाधव. जबरदस्त बॉलिंग. यावेळेस नंबर 2चं षटक टाकण्याकरता इथून सज्ज होतोय रोहित सातवी. इथून मात्र चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. प्रकाश याला मात्र यावेळेस शांततेचं क्रिकेट मात्र योग्य जरूर खेळावं लागेल. विकेट तर या ठिकाणी गेलेत. 2 ओव्हर मध्ये धावा बनवाव्या लागतील या ठिकाणी. नो बॉल. कदाचित इथून मात्र मग तो प्लेटफॉर्म मिळाला जाईल का, कारण येणारा जो बॉल आहे तो फ्री हिट च्या स्वरूपामध्ये आपण पाहणार आहोत. उघडा डोळे पाहणी, पुढचा चेंडू आहे फ्री हिट आणि स्पर्धा देखील आहे सुपर हिट. षटकातील पुढील बॉल. ओहो, या ठिकाणी आपण पाहिला तर बॅटची हलकीशी स्लाइस, बॉल निघून गेलाय. शॉट फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरता चौकार. धन्यवाद डीजे. असं म्हटलं गेलं ना, तुमचा सराव जर चांगला असेल तर तुम्हाला कामयाबी पासून कोणीही थांबवू शकत नाहीये. आणि त्याचं प्रत्येक उदाहरण आपण पाहिलं ते म्हणजेच प्रेम जाधवनं या ठिकाणी दर्शवलं. षटकातील यावेळेस रोहितच्या पुढील बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. अगदी आमच्या कॅमेरामॅनच्या वरून हा स्ट्रोक मात्र या ठिकाणी खेळला गेलाय. प्रकाश 6 षटकार. धन्यवाद डीजे. षटकाराच्या सायनं धाव फलक आपण पाहिलं तर पोहोचलं गेले 12च्या घरामध्ये 12 धावा 5 गडींच्या मोबदल्यामध्ये. इथून स्ट्रगल मात्र करावे लागतील प्रकाशला आणि सध्या तरी सुरू आहेत. म्हटलं गेलं यशाची उंची गाठताना कामाची लाज बाळगू नका.
आणि कष्टाला घाबरू नका. परंतु या ठिकाणी वापसी करताना दिसते गोलंदाज मिस्टर रोहित सातवी. आतापर्यंत या ठिकाणी आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ जो आहे तो संपन्न झाला. 12 धावा धाव फलकावरती. यावेळेस मोठा स्ट्रोक खेळायचा होता. शॉर्ट मिड ऑफ मध्ये झेल प्रकाश तुंबडाचा झालाय. समाप्त खेळ. आउट. प्रेशराइज जरूर झाले होते प्रकाश, कारण सुरुवातीला भरपूर विकेट डाऊन झाल्या आणि त्याच थोडस प्रेशर मात्र प्रकाश बॅटिंग वरती निश्चितच होताना आपण पाहिलं. हो गणेश वाघ, परंतु हा वाईट बॉल वनरच्या सुरुवातीमध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये या ठिकाणी जोडली जाईल. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 13 धावा. तुम्हाला जर ध्येय गाठायचं असेल तर निश्चितच त्याच्यासाठी मेहनत नावाचं शस्त्र वापरावं लागेल. या ठिकाणी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मिस्टाईम स्ट्रोक आहे. शॉर्ट फाईन स्क्वेअर लेगला मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर फलंदाज मात्र बाद असणार आहे. आणखी एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होताना आपण पाहतोय. शनिवार रविवारी हो मॅची खेळायला कालेराचे बाबू लग्ना फिरायला. लग्नात गेल्यावर मला कोंबडी चोरायला. बाबू आमचा शिकला नाही शाला ना गेला उतनलं कामाल. बाबू घरी काम नाही कर ना पोरींचे माग स्टँडला. तुषार आले. हो यावेळेस आपण पाहिलं तर कॉडबेनची अपील मात्र मोठी केली आहे. कॉडबेनची मात्र मोठी अपील. आमचे 2 ऑफिशियल पंच त्या ठिकाणी आहेत. चर्चा चालू आहे. काय घडलंय काय बिघडलंय ते आपण पाहणार आहोत. षटकाची झाली आहे समाप्ती. 2 षटक समाप्तीनंतर धाव फलकावरती फक्त आणि फक्त 14 धावा 7च्या सरासरीनं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र 3रं षटक टाकण्याकरता योगेश माली. ऑप्शन तर भरपूर आहेत टीम टायगर स्पोर्ट विभिपाडा संघाकडा. संतोष कोम देखील होते, अजित देखील आहे, कृष्णा देखील आहे, साईनाथ देखील आहे. परंतु यावेळेस योगेश माळी बॉलिंग ट्रॅक वरती. अटॅकर बॉल ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न. आणखी एक फलंदाज गणेश वाघ मात्र या ठिकाणी बाद होतोय.
धीरज गवळी नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. अक्षरशः भरपूर विकेट डाऊन झाल्यात गावदेवी कोहली टीमच्या. ओहो धीरज एवढंच देखील बीट होतोय. असं वाटलंही नसेल धीरज अँड तुषारला की बॅटिंग लाईन जे आहे ती आपल्यावरती येईल या 3 ओव्हर मध्ये. पण कारणीभूत आपण या ठिकाणी पाहिलं तर मग बॉलिंग अटॅक खूप चांगला राहिलाय. त्याच्यानंतर गुड फिल्डिंग सर्व काही एकदम ओके मध्ये पाहायला मिळाले. षटकातील पुढील बॉल हो यावेळेस खाली राहतोय. अगोदरचे 2 बॉल आपण पाहिले तर हलकेसे मात्र बाउन्स झाले होते. यावेळेस एकदम खाली राहिला होता बॉल आणि बॅटरची बॅट आहे ती अगदी हलकीशी वरून फिरली गेली. षटकातील पुढील बॉल यावेळेस पुन्हा एकदा हवाई हल्ला. अजून एक फलंदाज या ठिकाणी बाद होईल. दीपेश लोखंडे हो ऑफ साइडला फक्त स्लाइस करायचं होतं परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नाहीये. इथून डॉट बॉल येतोय. डॉट बॉल न मात्र षटकाची झाली आहे समाप्ती. 15 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत आणि इथून 16चं लक्ष पूर्ण करायचं आहे. आज खऱ्या अर्थाने काय जबरदस्त गेम प्लॅनिंग ही आखली गेली आहे टायगर स्पोर्ट बीबीपाडा टीम कडनं. भरोशाचा गोलंदाज संतोष कुम याला मात्र कुठेतरी मागं ठेवलं. युवा गोलंदाज आहे त्यांना मात्र पुढे या ठिकाणी टाकलं आणि त्यांच्याकडनं झालेला जो परफॉर्मन्स आहे ना तो निश्चितच आई गावदेवी स्पोर्ट चिंचोटी कोहली या संघाला मात्र थोडासा बॅकफुट मात्र या ठिकाणी घेऊन गेलाय. चला नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल न्यू स्टार मडवीपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये रुद्राक्ष स्पोर्ट गवलीपाडा या 2 संघामध्ये आम्ही टॉस जो आहे तो करणार आहोत. तर धन्यवाद डीजे थँक्यू सो मच. टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे त्या ठिकाणी सज्ज आहे संदीप ठाकरे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस जो आहे तो संपन्न करणार आहोत. एका बाजूने आपण पाहिलं तर रुद्राक्ष स्पोर्ट चिंचोटी गवलीपाडा आणि त्यांच्या समवेत न्यू स्टार मडवीपाडा. टॉसचा निकाल न्यू स्टार मडवीपाडा टीमच्या बाजूने लागलाय. डिसाइड बॅट फर्स्ट. बॅटिंग करण्याचा निर्णय मात्र या ठिकाणी न्यू स्टार मडवीपाडा टीमने घेतलाय. रुद्राक्ष स्पोर्ट गवलीपाडा चिंचोटी संघाला मात्र
वसईच्या बाजारी फिरतो शेजारी वसईच्या बाजारी फिरतो शेजारी ढोलक्या तेरे नाम हिचा ढोलक्या तेरे नाम हिचा नवरा धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. धाव फलकावरती धावा जोडल्या गेल्या त्या म्हणजेच 15 आणि इथून 18 मध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. टायगर स्पोर्ट या संघाला 18 मध्ये 16. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. संतोष कोम आणि योगेश माळी ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. बॉल निघून गेलाय सीमा रेषा पलीकडे. 6 धावांड करता षटकार 6. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. इरादे या ठिकाणी स्पष्ट केले. या पहिल्या षटकारानं पुढील बॉल यावेळेस चांगला फटका आहे ऑन साइडला. वैभव पुढे आलाय, पकडतो झेल आणि समाप्त होईल. संतोष कोमचा या ठिकाणी खेळ आउट. षटकार आल्यानंतर निश्चितच पुढच्या बॉलवरती देखील मोठा विकेट करण्याचा प्रयत्न असफल ठरला गेलाय. लॉंगॉनला झेल पकड इथून मॅच जिंकण्याकरता बॅक टू बॅक विकेट या ठिकाणी मिळवावे लागतील प्रकाशला. या मॅच मध्ये जर पुन्हा एकदा वापसी करायची असेल तर मग बॅक टू बॅक विकेट मिळवणं खूप गरजेचं आहे. ओहो, यावेळेस आपण पाहिलं तर फलंदाज मात्र बाद घोषित केला. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट मात्र मिळवले. कल्पेश कोठावळे न्यू बॅटर. विकेट मात्र या ठिकाणी बॅक टू बॅक मिळवावे लागतील प्रकाशला. हलक्या हाताने मात्र चेंडूला डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळलं गेले. एक सिंगल मात्र या ठिकाणी पूर्ण केली. सिंगलच्या मदतीने टोटल आपण पाहिली तर पोहोचली गेली आहे 7 या आकड्यावरती. 7 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस आपण पाहिलं तर मिस्टाईम स्टोक प्रयत्न खूप चांगले केले होते या ठिकाणी झेल पर्यंत पोहोचण्यासाठी वैभव या क्षेत्ररक्षकाने, परंतु थोडा अवाक्यापासून चेंडू खूप लांब राहिला.
9 धावा धावफलकावरही जोडल्या गेल्या. तिथून अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे. योगेश माली ऑन स्ट्राइक. फुल टॉस बॉल उडवलाय. फाईन लेगला चेंडू चाललाय. वन माऊसनं माझ्या ठिकाणी चेंडूला फील्ड केलं जाईल. दोन धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहे. दोन्ही टीमची टोटल आपण पाहिली तर मग पोचली जाते ती म्हणजेच 11च्या घरामध्ये 11 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. इथून अजूनही 5 धावांची आवश्यकता आहे हा मॅच जिंकण्याकरता. यानंतर न्यू स्टार मडवीपाडा आणि रुद्राक्ष स्फोट गवळीपाडा चिंचोटी या संघासमोर आपण पुढील मॅच पाहणार आहोत. त्यानंतर मग गावदेवी स्फोट बरफपाडा आणि मरुदेवी स्फोट राजावली या दोन संघामध्ये त्याच्यानंतरचा मॅच पाहणार आहोत. हो यावेळेस आपण पाहिलं तर मग एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होते. तर दोन्ही खेळाडूंना ठाऊक आहे पण जर सिंगल डबल ना देखील हा गेम पुढे नेला तर आपण सहज या मॅच मध्ये जिंकू शकतो. सध्या तरी हा मनसुबा जो आहे तो या ठिकाणी दोन्ही बॅटरच्या मनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर विचार जर तुमचे पॉझिटिव्ह असतील तर निश्चितच तुम्ही चांगला क्रिकेट खेळू शकता. आणि सध्या तरी हा खेळ त्याच दिशेने वाटचाल करतोय. इथून अजूनही 11 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्याकरता 4 धावेची आवश्यकता. यावेळेस हवाई हल्ला षटकार आणि या षटकारानं या ठिकाणी हा सामना मात्र फिनिश केलाय. हळद गावदेवी कोल्ही कॉंग्रॅच्युलेशन टायगर स्पोर्ट बेबी पाडा.